चला, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या कैलास सर मॅथ्स अकॅडमी युट्यूब चॅनलमध्ये। चला विद्यार्थी मित्रांनो, बघा आता 12वीचा इकॉनॉमिक्स म्हणजे काय अर्थशास्त्राचा पेपर झालाय। कॉमर्स असेल, आर्ट्स वाले असेल, सगळ्यांना आपला सपोर्ट होता, बरोबर आहे। आपण त्याच्यावरती 2-3 क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केल्या, त्याच्यानंतर आयएमपी क्वेश्चन दिले, बरोबर आहे। सगळे क्वेश्चन आले होते का नाही मित्रांनो? बघा, ज्यांनी आपले 2-3 जे काय मी 3 व्हिडिओ टाकले वाटतं, 3 का 4 व्हिडिओ टाकले होते, त्यापैकी जर सगळे ज्यांनी पूर्ण व्हिडिओ बघितला असेल त्या सगळ्यांना बघा मित्रांनो पूर्ण पैकीच्या पैकी मार्क मिळतील। असा एकही क्वेश्चन होता, मी पूर्ण चेक केले क्वेश्चन पेपर, असा एकही क्वेश्चन नव्हता का जो आपण दिला नव्हता, ठीक आहे ना। त्यामुळे लक्षात घ्या मित्रांनो, पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा स्कोअर किती येतो मला एकदा सांगा। आणि पुढचा जो तुमचा पेपर आहे त्याचे आयएमपी क्वेश्चन, जुन्या क्वेश्चन पेपर पाहिजे का नाही एकदा कमेंट करा। चला फायनली आता बघते बघा मित्रांनो, इकॉनॉमिक्सचा पेपर अर्थशास्त्राचा आपला बघा। आजची ही तारीख आहे, ज्या विद्यार्थ्यांनी आपल्याला पाठवून त्याचा नंबर आहे मोर तिकडे बघा, बरोबर आहे। 80 मार्काचा पेपर होता। आता या 80 मार्कापैकी 3 तास वेळ, मग आता तुम्ही किती सोडलं आता ते बघायचं बघा। पहिलं बघा, सहसंबंध ओळखा। सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजेच काय विभाजन पद्धत असते, तर स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय असतं तर सामग्री पद्धत असते। पहिल्याचं उत्तर काय आपलं, सामग्री पद्धत, बरोबर आहे। कालच तुम्हाला सांगितलं होतं आणि हे सहसंबंध ओळखा मी तुम्हाला टिक करून दिलं, बरोबर ना। वाटलं तो व्हिडिओ बघा आणि त्यात तुम्हाला दिसेल टिक करून दिलं हे, बरोबर आहे। पुढे बघा, किंमत वाढ म्हणजे काय असतो तर पुरवठा विस्तार असतो। जर किंमत घटते तर तेव्हा पुरवठ्याचा संकोच होत असतो, आणि किंमत जर वाढली तर पुरवठा विस्तार होतो। हे आपण डिटेलमध्ये अगोदर बघितलं होतं, बरोबर आहे। आता त्याच्यामुळे हे पण क्वेश्चन आपला होऊन गेला होता। आता पुढे बघा, मीठ म्हणजे काय, जीवनावश्यक वस्तू आहे, काय दररोज लागतं, कंच्या भाजीमध्ये खायला लागतं आपल्याला, बरोबर आहे। मग हिरा म्हणजे काय तर हा विलासी वस्तू आहे, काय तर मित्रांनो हा विलासी वस्तू आहे, बरोबर आहे। पुढे बघा, मूळ वर्षाची किंमत, आता तुम्हाला दिलं P1 म्हणजे काय चालू वर्षाची किंमत, P1 म्हणजे काय चालू वर्षाची किंमत। मग आपण निर्देशांक बघितला का नाही, बरोबर आहे। निर्देशांक तुम्हाला शिकवलं होता ना का 100% येईल म्हणून येईल, आणि लक्षात घ्या जो आपण निर्देशांक आपण घेतला, जो तुम्हाला टिक करून दिला का हा आयएमपी येईल, तो सोडून घेतला, पूर्ण जीव तोडून शिकवला, तोच या प्रश्न पत्रिकेमध्ये आला होता। बोललो होतं ना येईल म्हणजे येईल, तर 100% तोच आला, बरोबर आहे। पुढे बघणार आता बघा, चालू वर्षाची किंमत म्हणजे P1 असते आणि मूळ वर्षाची किंमत म्हणजे काय असतो P0 असतो, बरोबर आहे। पुढे बघा, नाणे बाजार म्हणजे काय अल्पकालीन निधी असतो, तर दीर्घकालीन, लक्षात घ्या काय दीर्घकालीनचा काय संबंध असतो तर नाणे बाजार म्हणजे अल्पकालीन, बरोबर आहे। तर भांडवल बाजार हा काय असतो तर दीर्घकालीन असतो, बरोबर आहे। भांडवल बाजाराचं उत्तर आहे। पुढे बघा, आता पुढे बघा बघणारे मित्रांनो, आपण आता ब मध्ये बघा आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा बघा। लक्षात घ्या काय आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा। पहिला बघा दिलाय, वस्तूतील मानवी गरज भागवण्याची असलेली क्षमता, त्याला आपण काय म्हणतो युटिलिटी म्हणजेच काय उपयोगिता असं म्हणतो। हे आपलं होऊन गेलं, तर तुम्हाला बोललो होतं का उपयोगिता याच्यावरती क्वेश्चन करून ठेवा, आणि तो तुम्हाला 100% येईल। आणि कसला बोललो तुम्हाला तर पारिभाषिकचा मध्ये बोललो होतो, ओके। पण बघा, अर्थव्यवस्थेत सूक्ष्मदर्शी अध्ययन करणारी अर्थशास्त्राची शाखा म्हणजे काय सूक्ष्म अर्थशास्त्र असते, हे आपण बघितलं होतं राजांनो। मला आता दिसतच नाही क्वेश्चन का असा आपण क्वेश्चन बघितला नव्हता, ओके। पुढे बघा, स्थिर घटकांवर केला जाणारा खर्च म्हणजे काय स्थिर खर्च असतो, स्थिर खर्च असतो बघा। हे इकडे लिहायचं जोडून याला, हे त्याचं उत्तर होतं। पुढे बघा मित्रांनो, पुढे बघा, वस्तूची विक्री वाढवण्यासाठी करावा लागणारा खर्च हा काय असतो विपणन खर्च असतो। हा भाग आपण पूर्ण क्लिअर करून घेतला होता, बरोबर आहे। हा भाग आपण काय घेतला पूर्ण क्लिअर करून घेतला होता का वस्तूची विक्री वाढवण्यासाठी करावा लागणारा खर्च, याच्यावरती काय केलं मित्रांनो तुम्हाला मी टिक देखील करून दिलं। पुढे बघा, सरकारचे महसुली उत्पन्न व सरकारचा महसुली खर्च या दोन्ही बाबी समान असणारे अंदाजपत्रक म्हणजे काय असतं संतुलित अंदाजपत्रक, याला काय म्हणतात तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात, ओके। आता बघा, मॅन ऑड मधलं काय, आता बघा ऑड मॅनला विसंगत शब्द आपल्याला ओळखायचा आहे। हे जेवढे दिलेत ना हे सगळे मी टिक करून देतो तुम्हाला, सगळे तुम्हाला बोलवतो का हे करून घ्या, आणि आपण क्वेश्चन पेपर पण सॉल्व्ह करून घेत होता, बरोबर आहे। पुढे बघा दिले उपयोगितेचे प्रकार, स्थल दिले, रूप दिले, काल दिलाय आणि वस्तू, बरोबर आहे। हे त्याच्यात काय असणार आहे वेगळं असणार आहे। पुढे बघा, पुरवठा नियमाचे अपवाद, गिफेन तुम्हाला बोललो होतो जिथं गिफेन आणि पेटंट येईल याचा आन्सर देऊन टाका, बोललो होतं का नाही, तेच आलं बघा, ठीक आहे। याचं उत्तर गिफेन। मोफत भेट वस्तू, फलक, जाहिरात, खिडकी प्रदर्शन, याचा आन्सर आहे पेटंट। हा जरा किचकट होता क्वेश्चन, पण तुम्हाला बोललो होतो का करून ठेवा, हे पेटंट तुम्हाला पाठच करायचं होतं, आलं का नाही, ठीक आहे। पुढे बघा, मागणीचे निर्धारक घटक काय उत्पन्न, उत्पादन खर्च, लोकशाहीचे आकारमान, किंमत, तर याचं उत्तर आहे मित्रांनो उत्पादन खर्च। पुढे बघा, निर्देशांकाचे प्रकार, किंमत निर्देशांक, मूल निर्देशांक, संख्यात्मक आणि निवड निर्देशांक असतो का नाही, काय असतो निवड निर्देशांक नसतो, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे आपलं राईट आन्सर होतं, ओके। चला, तुमची किती स्कोरिंग मॅच होत आहे मला पटापट सांगा।
पुढे बघा योग्य पर्याय निवडा. य अक्ष समांतर असणारा मागणी वक्र. बघा काय तर संपूर्ण अलवचिक, कमी लवचिक, संपूर्ण लवचिक आणि एकक लवचिक. तर आपल्याला माहित असणं गरजेचं आहे का या अक्षावरती काय असतं, तर लक्षात घ्या संपूर्ण अलवचिक असतो. बरोबर आहे, अलवचिक मागणी असते. याचा ग्राफ आपण बघितला होता आणि तुम्हाला बोलवतो हे करून ठेवा. तेही आलंय पुढे, ते पण आलेलं आहे. ठीक आहे ना, ते येईल बघा आता लगेच येईल. प्रत्येक नग संख्येचा विक्रीनंतर मिळणारी रक्कम, सीमांत खर्च प्राप्ती, सरासरी प्राप्ती, एकूण प्राप्ती. तर याचा म्हणजे काय का प्रत्येक नग संख्येच्या विक्रीनंतर मिळणारी रक्कम ही काय असते मित्रांनो, तर सरासरी असतो. आपण त्याला काय म्हणतो, आपण सरासरी प्राप्ती असं म्हणतो. बरोबर आहे. पुढे बघा किंमत निर्देशांकांचा अयोग्य संबंध असणारी विधाने शोधा. अयोग्य, योग्य नाही, चुकीचे संबंध शोधा. तुम्हाला असं उत्तर दिलेलं आहे. बरोबर आहे. मग आता बघा मित्रांनो काय तर निर्देशांकाचे भौगोलिक साधन आहे. हवेच्या दाबातील बदलांचे मोजमाप निर्देशांकात केले जाते. बघा यांचा काय संबंधच नाही दोघांचा. पुढे बघा आर्थिक चलनातील सापेक्ष बदलांचे मोजमाप निर्देशांक केले. येस, हे एक बरोबर आहे. निर्देशांक हा विशिष्ट सरासरीमध्ये असतो, हेही बरोबर आहे. पण तुम्हाला विचारले अयोग्य. काय विचारलं, अयोग्य. मग हे 2 पॉईंट आपले बरोबर आहे, पण हे वरचे दोन्ही चुकी. मग कोणते पर्याय चुकीचे आपले बघा घ्या. हा बरोबर आहे, तर 2 चुकीचे आपला अ आणि ब. मग अ आणि ब आपला पर्याय क्रमांक ब हे त्याचं योग्य उत्तर आहे दुसरं. ओके. सरकारचा अनिवार्य कार्यामध्ये पुढीलपैकी या कार्याचा समावेश होतो. तर कशामध्ये होतो, फक्त आणि फक्त लक्षात घ्या का अंतर्गत कायदा व सुव्यवस्था यामध्ये काय का सरकारचा अनिवार्य कार्यामध्ये समावेश होतो. हे काल आपण बघितलं होतं आणि तुम्हाला मी बोललो होतो का हा क्वेश्चन येईल म्हणजे येईलच, डायरेक्टली आले नाही. लक्षात घ्या, पायथागोरसचा शिक्षक मी, पायथागोरस शिकवतो. पण तुम्हाला बोललो होतं का याचा मी अभ्यास करून तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलं, तुम्हाला बघा हे आलं होतं. मला वाटत नाही ज्यांनी आपले पूर्ण 3-4 जे व्हिडिओ मी टाकले ते ज्यांनी पूर्ण मनापासून सगळे बघितले असेल ना आणि अभ्यास केला असेल ना, त्या विद्यार्थ्याला प्रॉब्लेम नाही 100%, मी तुम्हाला सांगतोय. बघा आणि काही मध्ये असेल ना थापा मारतो याचा 2025चा क्वेश्चन पेपर आहे, 24 तुम्ही मारा, गटांगड्या खाऊन तुम्ही मेले असतील. तुम्हाला मी सांगतो, ज्यांनी जे सांगितलं ते केलं असेल ना, ते पोरगाचा 80 पैकी 80 मार्क आरामात घेतला असेल. बघा पुढे बघा स्पर्धात्मक मागणीची उदाहरणे. स्पर्धा म्हणजे काय, कशामध्ये स्पर्धा असते बघा आता मित्रांनो. बघा काय तर चहा, कॉफी, मोटार गाडी, पेट्रोल, साखर, गुळ, पेन, शाई. तर याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 अ आणि काय असणार आहे, क असणार आहे. चहा, कॉफी, साखर आणि गुळ. ठीक आहे. पुढे बघा मित्रांनो खाली उदाहरणाच्या साहाय्याने संकल्पना ओळखून ती तुम्हाला स्पष्ट करायची होती. ओके. पहिला बघा द्या, शबानाने आपल्या कारखान्यातील कामगारांना वेतन दिले. क्वेश्चन घेतला होता का नव्हता, घेतला होता ना आपण, बरोबर ना. बघा मग याचं उत्तर काय तर उत्पन्न पद्धत त्याला म्हणतात. पुढे बघा भारताने इराणकडून पेट्रोल खरेदी केले. बाहेर देशातून खरेदी झाली, बरोबर ना. शॉपिंग डायरेक्ट दुसऱ्या देशातून टमाटे वांगे विकत घेतले, त्याला काय म्हणणार आपण, आंतरराष्ट्रीय व्यापार. त्याला काय म्हणतो आपण, आंतरराष्ट्रीय व्यापार. पुढे बघा गोपालने तांदूळ, गहू, कापूस, ज्वारी इत्यादी पिकांच्या 2016 सालचा व 2020 सालचा एकूण उत्पन्नाची माहिती संकलित निर्देशांक मोजला. बरोबर, आपण त्याला काय म्हणतो, निर्देशांक क्रमांक म्हणतो आपण, जसा की P0 P1 आपण म्हणतो. बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा वस्तूची किंमत 40 घटल्यामुळे वस्तूच्या मागणीमध्ये 40% वाढ झाली. आता इतक्यातच एमसीक्यू आला होता का नाही, तेच उत्तर इथे लिहायचं, लवचिक मागणी. तेच उत्तर इथे लिहायचं. पुढे बघा 350,000 रुपयाची एकर कमी रक्कम 1 वर्षाकरता बँकेत जमा केली. बँकेत ठेवतो आपण, बचत करतो. काय करतो आपण, बँकेत सेव्ह करतो, फंड करतो. म्हणजे त्याला आपण बचत म्हणू शकतो किंवा गुंतवणूक, दोघांपैकी एक लिहा, पूर्ण मार्क भेटत. पुढे बघा स्पष्ट करा, फरक स्पष्ट करा. अरे बोललो होतो का नाही बाबांनो येईल म्हणून, आला ना बाबा इथं. सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र पाठ करा, येईल ना. दोघांचा फरक आला का नाही, व्हिडिओ चेक करा, टिक करून दिलता का नाही. पुढे बघा मागणीतील वृद्धी, मागणीचा विस्तार सांगितलं होतं ना. सरासरी खर्च, सरासरी प्राप्त, हेही करून दिलं होतं. मग अजून काय करायचं आपल्याला, अजून किती सांगायचंय. ठीक आहे ना. साधन निर्देशांक, भारान्वित निर्देशांक, प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर, तुम्हाला बोललो होतं. हे एक उदाहरण तुम्हाला दिलं होतं, बाहेरून कोण खातं काय सगळं हे तुम्हाला सांगितलं तुम्हाला, बरोबर का नाही, आलं ना. पुढे बघा आता खालील प्रश्नांची कोणतेही उत्तर लिहायचे तुम्हाला. उपयोगितेचे कोणतेही 4 प्रश्न तुम्हाला बोललो तर युटिलिटीचा उपयोगिता करून ठेवा बाबा, येईल ते आलंच आहे आता. ठीक आहे ना. त्याच्यानंतर हे वैशिष्ट्य कोणते तेही आपण बघितलं होतं. मागणीची लवचिकता मोजण्याचे गुणोत्तर, सरकारच्या कर तर उत्पन्नाचे कोणतेही 4 स्रोत पूर्ण करा, बोललो तर येईल. बघा विदेशी व्यापाराची संकल्पना डायरेक्ट मला बोललो तर हे विचारलंच जातं. बरोबर आहे. आता खालील आकडेवारीवरून किंमत निर्देशांक काढा. आता किंमत निर्देशांक आपल्याला काढत होता, बरोबर आहे. तर आपण कसा काढतो मित्रांनो, का आपल्याला माहित असणं गरजेचं आहे का हा स्टार्टिंगला 2000च्या किमती हा झाला P0 आणि 2020च्या P1 आणि हेच उदाहरण आपण घेतलं होतं आणि तेच उदाहरण आलं होतं.
बरोबर ना? या वरच्यांची बेरीज किती आलती, यांची वरच्यांची बेरीज 50, खालच्यांची बेरीज किती आलती 60. आठवतं का नाही? जरा करा मग, नाही तर तुम्ही चेक करा, करून घ्या लगेच, काय प्रॉब्लेम नाही. बरोबर आहे. 16 आणि 4 किती होतात? 20, 20 आणि 24 किती? 44, 44 6 50. घेतलं होतं ना इथं? आलं का नाही ते उदाहरण? मग याचा निर्देशांक कसा करा आपण? समेशन, याला तुम्हाला बोलत सूत्र पाठ करायला लागलं. समेशन ऑफ P1 भागिले समेशन ऑफ P0 गुणिले 100. बरोबर आहे. मग P1 ची किंमत किती आली? खालची 60 आली. 60 भागिले 50 गुणिले 100, 120 उत्तर आलतं का नाही आपलं? आलता का नाही आपल्याला उत्तर? बरोबर आहे. हा एक शून्य कट झाला. 5 एकी 5, 5 दुने 10, 60 गुणिले 2 किती? 120 उत्तर आलतं का नाही आपलं? आलं का नाही? बोललं होतं पाठ करा, हातचे 4 मार्क तुमचे जाता कामा नाही. ज्या पोरांनी आपले व्हिडिओ बघितले असेल, ज्यांनी मनापासून शिकवलं मी, जर त्यांनी घरी अभ्यास केला असेल, त्या पोराला 100% फायदा असेल. हे मी तेव्हाही बोललो होतं आणि अजूनही बोलतो. जर अजून तुम्हाला इतर विषयाचे जर क्वेश्चन पेपर पाहिजे असेल, IMP क्वेश्चन पाहिजे असेल, तर चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. वेळेत तुमच्या जवळ व्हिडिओ तुमच्या जवळ येणं गरजेचं. तुमच्या मांडीवरती घेऊन कोण तुम्हाला जवळ सांगणार नाही का बाबा हा व्हिडिओ बघ. तुम्हाला कळलं पाहिजे का आपण चांगला व्हिडिओ काय, कोण बघायचे आपल्याला, कुठला व्हिडिओ आपण बघितला पाहिजे. एवढा आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना मी सपोर्ट करतोय, तर मलाही वाटतं का आर्ट्सच्या विद्यार्थ्यांनी मला सपोर्ट करा. कॉमर्सचे विद्यार्थी आहेच आपल्याला. बघा, खालील विधानांशी सहमत आहात की नाही? पूर्ण स्पर्धा म्हणजेच मक्तेदारी युक्त स्पर्धा होय? नाही, याला असहमत आहे. पूर्ण लक्षात घ्या. फक्त एक ट्रिक लक्षात ठेवायची होती आपल्याला, का फक्त आणि पूर्ण. लक्षात घ्या, फक्त आणि पूर्ण, किंवा त्याला म्हणतो आपण ओनली वन. बरोबर ना? असं असेल ना, त्याला डायरेक्ट असहमत टाकायचं. डायरेक्ट असहमत. बघा, सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये फक्त आला का डायरेक्ट म्हणायचं नाही, असहमत. ही ट्रिक तुम्हाला दिली मी. काय? वस्तूंच्या किमती निश्चितीच्या सिद्धांताचा समावेश केला तो नाही, फक्त आणि फक्त नाही. पण बघा, राष्ट्रीय उत्पन्नाची अनेक वैशिष्ट्ये आहेत. बरोबर आहे. आला क्वेश्चन आला. सार्वजनिक खर्चामध्ये फक्त महसुली खर्चाचा समावेश केला तो. येस, काय? याचा खर्चामध्ये समावेश केला तो. आता फक्त आला, फक्त आल्यामुळे काय? फक्त महसूल खर्च नाही राहत, म्हणून असहमत. एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता या संकल्पना सारख्या असतात का? नाही, असहमत. फक्त सहमत कुठं असणार आहे? तर राष्ट्रीय उत्पन्नाची अनेक वैशिष्ट्ये असतात इथं. ओके, पुढे बघा मित्रांनो, खाली तक्ता तुम्हाला काय विचारला गेला होता, तक्त्याचे निरीक्षण करून काय करा, तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तर द्या. वरील पुरवठा पत्रक पूर्ण करा. याला पूर्ण करायचे. आता काय म्हणतील का इथं सर नंबर नाही दिले, मग याला कम्प्लीट कसं करायचं? मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये बोललो होतो. काय करायचं का? फरक बघा, इथं दिलाय 300, इथं 350, इकडे 200 दिलाय, आणि पुढे काय होतं? इकडे 10, 5, इथं म्हणजे या दोघांमध्ये 5चा फरक आहे, आणि इथं फरक कितीचा आहे? 50चा फरक आहे. म्हणजे इथं 200 नंतर इथं येणार 250, 250, नंतर 300, 350, इथं येणार 400, इथं येणार 450, आणि खाली येणार किती? येणार 500 येणार. झालं ना उत्तर? अजून काय पाहिजे? बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर काय हवा? पुरवठा पत्रकाचे साने आकृती काढा. हे देखील तुम्हाला शिकवलं होतं का? आकृती कसा ऍक्सिस काढायचा, ऍक्सिस काढल्यानंतर कशा प्रकारे करायचं, हे पण तुम्हाला मी शिकवलं होतं. ओके, पुढे बघा, खालील आकृतीचे निरीक्षण करा. मागणी किंमत दिली आपल्याला, य आणि श अक्ष. बघा, य आणि श अक्ष तर किंमत आणि मागणी दिले. मग आता आपल्याला विचारलं, आकृती अ मधील मागणी वक्राची लवचिकता कोणती आहे? हा डायरेक्ट बघितला होता, सेम टू सेम जसा घेतला तसा इथं तिकडून कॉपी केला आणि लगेच परीक्षेत पेस्ट केला, आणि तुम्ही त्याचं उत्तर लिहिलं का नाही ते तुम्हालाच माहित, पण कॉपी पेस्ट आला. डायरेक्ट म्हटलं हा करा येईल, तोच आलाय. बघा, तर याचं उत्तर असणार आहे संपूर्ण अलवचिक मागणी. दुसऱ्याचं उत्तर असणार आहे का? मागणी वक्राची लवचिकता कोणती आहे ते सांगा, स्पष्ट करा. एकात्मक लवचिक मागणी तुम्हाला स्पष्ट करतो. पुढे बघा, उत्तर दिला होता डिजिटल मार्केट मध्ये. डिजिटल मार्केट म्हणजे काय? डिजिटल इंटरनेट म्हणजे काय? पहिला क्वेश्चन बघा याच्यावरती, डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय? बघा, डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय हे आपल्याला पहिल्यांदा विचारले. मग आपल्याला माहित असणं गरजेचं आहे का डिजिटल मार्केटिंग काय, ऑनलाईन मार्केटिंग म्हणतात. यामध्ये इंटरनेट वगैरे तुम्ही इथून तर इथपर्यंत किंवा इथपर्यंत असं उतारा चांगल्या प्रकारे लिहिला तरी चालेल, एवढं लिहिलं तरी चालेल, ठीक आहे ना. पण एवढं नाही, पण इथपर्यंत लिहिलं तरी उत्तर चालणार होतं, कारण ही मेन लाईन त्याची होती. नेक्स्ट बघा मित्रांनो, अमेरिकेमध्ये एकापेक्षा जास्त वेळा किती टक्के लोक ऑनलाईन असतात? थोडं व्हिडिओची क्वालिटी वाढवा, कारण थोडीसं आपल्या विद्यार्थ्यांनी फोटो काढण्यावर थोडीशी मिस्टेक केली. त्याला मी सांगितलं का लवकर क्वेश्चन पेपर पाठव, पेपर झाल्या, पण तो गेला इकडे तिकडे, याला बघ त्याला बघ, गेला याच्या मागे लाग, याला फोन कर, मेसेज कर, तिनं मला मेसेज केलाय का, तिनं कॉल केलाय का, याच्या नादामध्ये क्वेश्चन पेपर लेट आले. बरोबर, जाऊ द्या, आपण पाठवले ती काय अडचण नाही. बघूया, चला. म्हणजे तर बघा, अमेरिकेमध्ये 3-4 अमेरिकन दररोज ऑनलाईन असतात. इतकेच नाही तर 43% दिवसातून एकापेक्षा जास्त ऑनलाईन असतात. किती असतात? तर 43% लोक काय जास्त ऑनलाईन असतात. बघा, पहिल्याचं उत्तर 43%. सॉरी, दुसऱ्याचं उत्तर. वरील उत्तर तुमच्या विषयी यायचं का ऑनलाईन मध्ये काय? आता ऑनलाईन एज्युकेशन विषय काय तुम्हाला फायदा होतो ना, ऑनलाईन शिकवतोय तुम्हाला फायदा होतोय, पेपर चांगला गेला तुमचा ऑनलाईन मुळे, फायदा लिहायचा. पुढे बघा मित्रांनो, तुम्हाला बोललो मागणीचा नियम
अपवाद असं स्पष्ट करा. मला वाटतं त्याच्यापैकी 3 प्रश्न होते, 3 पैकी एकच दिलता का मागणीचा जो अपवाद आहे तुम्हाला काय का तो तुम्हाला नियमासहित स्पष्ट करायचा. म्हणजे मागणीचा नियम आहे तो अपवादासहित स्पष्ट करा. तुम्हाला बोलतो तोच आला बघा. राष्ट्रीय उत्पन्न बघा बोललो होतं का नाही. आणि महत्वाची गोष्ट आरबीआय रिझर्व्ह बँक, भारतीय रिझर्व्ह बँक येईल बोललो येईल, खतरनाक चीज आली का नाही. म्हणून सांगतो मित्रांनो, जे देईल ते तुम्ही पाठांतर करा. तुमच्यासाठी आर्ट्स वाले, कॉमर्स वाले सगळ्यांना आपल्याकडून फुल सपोर्ट आहे, फुल मोकार सपोर्ट आहे. फक्त तुम्ही अभ्यास करा. जुन्या क्वेश्चन पेपर मी घेऊन येतो, त्याच्यानंतर IMP क्वेश्चन येतो, तुम्हाला चांगल्या प्रकारे मार्क मिळतील याची खात्री मी देतो तुम्हाला. ठीक आहे ना. पुढचे व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट करा. तुमचा स्कोर किती मिळाला सगळ्यात पहिले मला ते कमेंट करा. आणि आपले व्हिडिओ लागत असेल ना भाऊ, आवडत जर असतील ना, एक लाईक तर बनताय आणि चांगल्या प्रकारे त्याला सबस्क्राईब पाहिजे. ओके ना. कमेंट करायला विसरू नका. ठीक आहे. चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तुमचा स्कोर किती कमेंट करा, सबस्क्राईब करा. आणि पुढचे जर तुमचे जे पेपर असेल, मानसशास्त्राचे खूप विद्यार्थ्यांनी कमेंट केली, त्याचे जर पेपर पाहिजे असेल कमेंट करा. नक्की आपण त्याच्यावरती काहीतरी सोल्युशन घेऊया. ओके चलो मिळते ब्रेक के बाद. जय महाराष्ट्र.